नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जॉर्जियातील बातुमी येथे सुरू असलेल्या जागतिक चषक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीवर मात करत विश्वविजेतेपद पटकावले आहे। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी जगज्जेतेपद पटकावणाऱ्या दिव्याने या यशासोबतच आणखी एक मानाचा किताब आपल्या शिरपेचात रोवताना भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरण्याचा बहुमान प्राप्त केलाय। याआधी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली आणि वैशाली रमेश बाबू या तिघींनाच ग्रँडमास्टर हा बहुमान प्राप्त होता। विशेष म्हणजे जगज्जेतेपदाच्या प्रवासात दिव्याने या तिघींपैकी दोघींवर मात केली आहे। ही स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिकच होती। जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत यावेळी प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या 4 खेळाडू दाखल झाल्या। त्यापैकी दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पीने अंतिम फेरी गाठली। भारताच्या कोणत्याही महिला खेळाडूला या स्पर्धेत आतापर्यंत विजेतेपद पटकावता आले नव्हते। 2 दिग्गज भारतीय खेळाडूंमधील या अंतिम लढतीत आपल्यापेक्षा वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या, साहजिकच अधिक अनुभवी असलेल्या आणि विजेतेपदाची सशक्त दावेदार समजल्या जाणाऱ्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला टायब्रेकर मध्ये नमवित या वैदर्भीय खेळाडूने प्रचंड मोठे यश प्राप्त केले। वयाच्या 5व्या वर्षापासून या 64 घरांच्या पटावर राज्य करणाऱ्या दिव्याने याआधीही अनेक मोठे विजय साजरे केले आहेत। वयाच्या 7व्या वर्षीच तिने आपले पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले होते। 2013 मध्ये इराणमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने 8 वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले यश मिळवले होते। दिव्याने आतापर्यंत 40 विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यात तिने 23 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य असे एकूण 35 पदके प्राप्त केली आहेत। 2 वर्षांपूर्वी तिने इंटरनॅशनल मास्टर हा किताब प्राप्त केला होता आणि आता ती ग्रँड मास्टर झाली आहे। तिचे यापुढचे लक्ष कॅन्डिडेट स्पर्धा जिंकून चीनच्या जू वेनजुन या सध्याच्या वर्ल्ड वुमेन्स चॅम्पियनला आव्हान देण्याचे आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।